आज आपण घरच्या साहित्यामध्ये डिश बनवत आहे। इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये टाकूया पोहा खायच्या चम्मचनी 2 चम्मच रवा। रवा याकरिता टाकायचा, ही डिश आहे ती क्रिस्पी कुरकुरी बनत असतं। यामध्ये टाकलेला आहे थोडाच ओवा। ओवा टाकल्याने छान चव येत असतं आणि चवीनुसार मीठ। ओवा आणि मीठ टाकलेलं आहे ते पुन्हा मिक्स करून घेऊया। या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं। इथे मी तूप पोहा खायच्या चम्मचनी 2 चम्मच तूप घेत आहे। तूप टाकल्याने ही डिश क्रिस्पी बनत असतं आणि इथे आपण तेलाचा पण वापर करू शकतो, पण तुपाने क्रिस्पी बनत असतं म्हणून आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे। पोहा खायच्या चम्मचनी 2 चम्मच आणि छान असं तूप पूर्ण पिठाला लावून घेऊया। क्रिस्पी कुरकुरी डिश आज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवत आहे आणि कोणाला कळणार पण नाही की आज आपण घरच्या साहित्यामध्ये ही डिश बनवत आहे। थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया। खूप हार्ड पण पीठ मळायचं नाही आहे, सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे। या पद्धतीने छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण इथे धने घेऊया, मिरे, लवंग आणि सोप। मिरे, धने आणि सोप आणि 2 लवंग घेतलेले आहे ते परतून घेऊया। वास सुटत असतं त्याप्रमाणे परतून घेऊया। छान असं परतून घेतलेलं आहे। आता मी इथे दरदरीत बारीक करून घेत आहे। मिक्सरमध्ये पण दरदरीत फिरून घेतले तरी चालेल। दाखविणार मी तुम्हाला, खूप जास्त बारीक नाही करायचं आहे, दरदरीत असं बारीक करायचं आहे। या पद्धतीने आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पॅन घेतलेला, पॅनमध्ये थोडंच तेल टाकूया। तेल जास्त नाही घेऊया, थोडंच तेल घ्यायचं आहे। तेल झालं की यामध्ये जिरं टाकूया आणि आपण मसाला बारीक करून घेतलेला होता तो टाकूया। घरच्यांना ही डिश खूप आवडणार आणि थंडीचे दिवस आहे, गरम गरम कोणती ना कोणती डिश खायची असते, तर सहज आपण घरी डिश बनवू शकतो। यामध्ये टाकलेला आहे 1 चम्मच बेसन। बेसनला परतून घेऊया जेणेकरून बेसनचा जो वास असतं, कच्चपणा असतो तो निघून जाईल। त्यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट। इथे आपण लाल मिरचीचा वापर करू शकतो, हिरवी मिरचीचा वापर करू शकतो। मी इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे। तिखट टाकलेला मिक्स करून घेऊया। कस्तुरी मेथी मी परतून घेतलेली होती आणि आता कस्तुरी मेथी टाकलेली आहे। आलं, 2 बटाटा बॉईल करून घेतलेले, इथे मी 2 बटाटा या पद्धतीने छान असे किसून घेत आहे, किंवा पोटॅटो मॅशर असेल, बटाटा मॅशर असेल त्याने मॅश केले तरी चालेल। खूप छान लागतं। एक वेगळ्या पद्धतीने आज आपण डिश बनवत आहे आणि माझ्या घरी ही डिश सगळ्यांना खूप आवडतं। सगळे म्हणणार कशी बनवलेली डिश। आधी मीठ टाकलेले होते ते कमी प्रमाणात होते म्हणून मी पुन्हा मीठ टाकलेले आहे। मीठचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। कोथिंबीर टाकलेले वरून छान असा मसाला बनवून तयार आहे। आता आपण पीठ मळून घेतलेलं होतं, बाजूला ठेवलेले, तेव्हापर्यंत आपण मसाला बनवलेला। आता आपण डिश बनवूया। गोळे बनवून घेतलेले आहे, लहान मोठा आकार आपण देऊ शकतो। या पद्धतीने छान असे पूर्ण गोळे बनवून घेतलेले आणि आता आपण डिश बनवूया। एकदा बनविणार तर घरचे म्हणणार पुन्हा बनव, खूप छान लागतं ही डिश खाण्याकरता। या पद्धतीने पण आपण चपाती लाटून बनवू शकतो किंवा हाताने पण कशी बनवायची डिश ते मी तुम्हाला दाखविणार आहे। 2 पद्धतीने चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं। यामध्ये मसाला भरूया आणि छान असा मोदक पॅक करतो किंवा छान असा गोल आकार देऊन या पद्धतीने छान असा मसाला पॅक करूया, जेणेकरून आपण तेलामध्ये सोडले तर मसाला निघायला नाही पाहिजे। बघा, या पद्धतीने छान असं मी पॅक करून घेतलेला आहे। वरचा भाग आपण काढू पण शकतो किंवा बाजूला असा पॅक करून घेऊया।
या पद्धतीने छान अशी डिश बनलेली आहे. मैद्याचा पण वापर नाही केलेला आणि सहज आपण ही डिश गव्हाच्या पिठापासून बनवत आहे. छान अशी क्रिस्पी कुरकुरीत डिश बनणार. मी बनविले लगेच संपले आणि माझ्या बाळाला बाहेरचा समोसा नाही आवडत किंवा कचोरी पण नाही आवडत, तर मी त्याला या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून घरीच बनवून देत असते. आता आपण दुसऱ्या पद्धतीने डिश बनवूया. इथे मी बघा हाताने छान असा गोळ्यापासून पुरीप्रमाणे बनवून घेत आहे आणि यामध्ये आपण मसाला भरूया. पातळ करायची पुरी आणि छान असं पॅक करून घेऊया. खूप छान बनलेली आहे ही डिश आणि गव्हाच्या पिठापासून बनलेली आहे, तर अधिक छान आणि घरचंच साहित्य वापरलेलं आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. या पद्धतीने पूर्ण डिश मी बनवून घेतलेली आहे. आता आपण तेलामध्ये तळूया किंवा ओव्हन असेल ही डिश आपण ओव्हनमध्ये पण बनवू शकतो. मी इथे तेल गरम होण्याकरिता ठेवलेला. समोसा तसेच कचोरी तळण्याकरिता वेळच लागत असतं. आपल्याला ही डिश मीडियम गॅसवरच पूर्ण तळून घ्यायची आहे. लगेच चम्मच लावायचा नाही, आधी छान शिजू द्यायचा, नंतरच चम्मचने पलटून घेऊया. क्रिस्पी कुरकुरीत डिश आज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवत आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. मी बनविलेली लगेच संपली आणि खरंच माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली आहे. मैद्याचा वापर नाही केलेला, तर सहज ही डिश आपण घरी बनवू शकतो. पातळ अशी पुरी लाटायची आणि यामध्ये मसाला बनवून घेतलेला होता तो भरूया आणि या पद्धतीने छान असे तळून घेऊया. तेलकट बनत नाही आणि मीडियम गॅसवरच ही डिश आपल्याला तळून घ्यायची आहे. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत या डिशला तळून घेऊया. थंडीचे दिवस आहे, गरम गरम खायचं असतं, तर सहज घरच्या साहित्यामध्ये आज आपण डिश बनवलेली आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा की कशी बनलेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.